आणि ज्यावेळेला आमने सामने आले त्यावेळेला तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, त्याची दृश्य आणि त्यानंतर लगेचच आपण पुढच्या ब्रेकिंग न्यूज कडे देखील वळणार आहोत। अगदी, पण विशाल तुम्ही जो उल्लेख केला प्रभाग क्रमांक 145 आणि 146 याविषयी मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे। हा तोच प्रभाग आहे मुंबईतला ज्या ठिकाणी अपक्षांची संख्या मोठ्या संख्येने आहे। बरोबर आहे, लागवी। मात्र प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक 18D मधून। आणि जसं मगाशी तुम्ही विश्लेषण केलेलं होतं ते महत्त्वपूर्ण होतं, कारण प्रशांत जगताप हे नाराज होते दोन राष्ट्रवादी एकत्र का लढतायत या विषयावरनं। आणि प्रशांत जगताप हे एकमेव उमेदवार होते जे ठामपणे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, काँग्रेसचा हात त्यांनी धरला। आणि नंतर अमरावतीच्या बुधवारामधून देखील मोठी बातमी येते आहे, काँग्रेसचे डॉक्टर संजय शिरभाते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाऊ मात्र पराभूत झालेले। एवढं निश्चितच आहे। प्रशांत जगतापांबद्दल बोलायचं झालं तर कर्मठ स्वभाव घेऊन जन्मलेला अशा प्रकारचा हा उमेदवार, आणि ज्या वेळेला तो विजयी होतो खरोखर आपल्या कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये घेतलेला प्रवेश हा निश्चितच त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग, काँग्रेससाठी चांगला मार्ग। मात्र राष्ट्रवादीचं यामध्ये नुकसान झालं हे पवारांना मान्य करावं लागेल। या निमित्तानं विशाल मला सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेची आठवण होते। त्यांनी असं म्हटलेलं होतं की हर दिन नया होता है, आज मात्र हर वक्त कुछ कहता है असं प्रशांत जगताप सांगतील असं चित्र आहे। जालन्यामध्ये भाजपचे 12 उमेदवार विजयी, भाजपचे 12 उमेदवार या ठिकाणी तुषार भारतीयांसंदर्भातली एक मोठी बातमी येते, त्यांच्या संदर्भातली बातमी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत। अमरावतीमधून येणारे हे सगळ्यात मोठे निकाल आहेत। जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून कोण कोण विजयी झालेले त्यावरती आपण नजर यावेळेला टाकतोय। तर दुसरीकडे येणाऱ्या ब्रेकिंग न्यूजची संख्या वाढते। भांडूपमध्ये मतमोजणी बाहेर उमेदवाराला धक्काबुक्की देखील झालेली आहे आणि भांडूप परिसरामध्ये तणावाचं वातावरण त्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। मुंबईत भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। भाजपनं आणखी एक विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। प्रभाग क्रमांक 207 मधून रोहिदास लोखंडे हे विजयी झालेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी भांडूप मधून येताना दिसते, ऐकूया आपण भांडूप मध्ये नेमकं काय घडलेलं आहे, ऐकूया। भांडूपमध्ये देखील धक्काबुक्कीचा प्रकार घडलेला आहे, त्यानंतर आपण त्या ठिकाणी काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि ऐकूया। तुम्हाला जागा कुठे दिलेली आहे? असं नसते, असं नाही, विनाकारण हे करू नका। चला दादा, तुम्हाला जागा इथे दिलेली नाही। तर भाजपचे रोहिदास लोखंडे हे विजयी झालेले आहेत। या घडीची महत्वाची बातमी, आणखीन काही निकाल समोर येताना दिसत आहेत, पाहूया आणखीन अपडेट काय आहे यावेळेचा। तर मुंबई असू दे या ठिकाणी आता फरक वाढताना दिसतोय, 10चा फरक, भाजप 72 तर ठाकरेंची शिवसेना 62। तर पोलिसांकडून उमेदवाराला धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे। भांडूपमध्ये हर्ष खांडेकर यांची पोलिसांसोबत या सगळ्या ब्रेकिंग न्यूज मध्ये मात्र कधी कधी जो आहे ब्रेक तो निश्चित बनता है। माझं झटपट पटापट हे गाणं सध्या ट्रेंडिंग होतं, तशाच प्रकारे झटपट पटापट जे आहे ते सगळ्यात आधी निकाल लोकशाही मराठी हा आपल्यापर्यंत पोहोचवता। अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे आणि अमरावतीमध्ये भाजपला धक्का देण्यासाठी कोण कारणीभूत आहे याचा तर पुढे विचार होईलच। भाजपचे तुषार भारतीय मात्र त्या ठिकाणी पराभूत झालेले। तुषार भारतीयांकडून भाजपच्या प्रचंड अपेक्षा होत्या, अनेक वेळेला त्या ठिकाणी निकाल लावण्यासाठी म्हणा किंवा भाजपतर्फे त्यांना पूर्णपणे पाठबळ देण्यात आलेलं होतं। मात्र स्थानिक ठिकाणची असलेली नाराजी कशा प्रकारे एखाद्याचा पराभव करू शकते त्याचं उदाहरण म्हणजे तुषार भारतीय यांना म्हणावं लागेल। अमरावतीत भाजपचे तुषार भारतीय मात्र पराभूत झालेले, याचं अनालिसिस निश्चित भाजपला पुन्हा एकदा करावंच लागणार आहे। खरं तर अमरावतीमध्ये याकरता फडणवीसांनी